व्यंकटेश स्तोत्र पठणाचे नियम. शुद्धता व स्वच्छता. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करूनच पठण करावे. शक्य असल्यास पांढरे किंवा पिवळसर वस्त्र घालावे. पूजेची तयारी. श्री व्यंकटेश्वराची प्रतिमा, मूर्ती किंवा तुळशीसमोर दीप लावावा. हळद कुंकू, फुले, तुळशीपत्र अर्पण करून स्तोत्र सुरू करावे. पठणाची वेळ. सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदयानंतर शांत वेळेत पठण सर्वोत्तम मानले जाते. गुरुवार हा विशेष फलदायी दिवस आहे. पठणाची संख्या. नित्यकाळी 1 वेळा पठणवेरी केले तरी लाभ होतो. विशेष मनोकामना पूर्तीसाठी 11, 21 किंवा 40 दिवस नियमित पठण करावे. भक्तिभाव महत्त्वाचा. योग्य उच्चार करणे महत्त्वाचे असले तरी मनातील भक्तिभाव सर्वात जास्त परिणामकारक असतो. प्रार्थनेच्या शेवटी गोविंदा गोविंदा असा जप करावा. व्रत व उपवासासोबत. काही जण गुरुवारी उपवास करून व्यंकटेश स्तोत्र करतात, त्यामुळे फल अधिक वाढते. विशेष लाभ मिळवण्यासाठी गुरुवारी सकाळी देवासमोर तुळशीपत्र व फुले ठेवून व्यंकटेश स्तोत्र म्हटल्यास धन, आरोग्य व कार्यसिद्धी मिळते. शनिवारी संध्याकाळी केलेले पठण संकटमोचन म्हणून प्रभावी मानले जाते.